नमस्कार, श्री स्वामी समर्थ ह्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर चला मस्तपैकी आता आपण बनवतोय खिचडी आणि आता लवकरच एकादशी येते, तर त्याच्या निमित्त मी तुमच्याबरोबर खिचडी शेअर करणार आहे। चला तर किचनमध्ये जाऊया। चला तर स्पेशल आपण एकादशीसाठी खिचडी बनवतोय मस्तपैकी। तर चला प्रत्येक उपवासाला आपण सुरुवातीला तर खिचडीच बनवतो, तर त्याच पद्धतीने आपण बनवणार आहे। तर बघू शकता मस्त असा मोकळा आपण इथं शाबू रात्रभर भिजत ठेवला होता। इथं 2 बटाटे मी छोट्या आकाराचे बारीक बारीक सालीसह चिरून घेतले, शेंगदाण्याचा कूट, मिरची आणि इथं मीठ घ्यायचं चवीनुसार। चला तर लगेचच आपण इथं आता बटाटे परतून घेणार आहे। तर खिचडी करताना काही चुका होत्या, तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण इथं 2 पळ्या तेल घालून घेतलं। तर तुम्ही तेल घालू शकता किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकता। तर इथं लगेचच आपण हिरवी मिरची कट करून घेतली, ती सुद्धा घालून घेतली। तर इथे मिरची मी कट करून घेतली, तुम्ही मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता आवडीनुसार। तर बघू शकता ह्या पद्धतीने तर छानपैकी परतून घ्यायचं, जेणेकरून लहान मुलं खात्या। तर अशा पद्धतीची जर मिरची टाकली तर निवडता येते आपल्याला। आणि ठेचा टाकला तर जास्त तिखट खात असलं तर ठेचासुद्धा करून तुम्ही सर्व लागतो शाबूला आपल्याला आणि छान होतो तो सुद्धा। तर लगेचच आपण इथं बटाटे छोटे छोटे काप करून घेतले, तर ते सुद्धा घालून घेतले आणि ते मस्तपैकी आपल्याला आता परतून घ्यायचे, जेणेकरून छोटे छोटे डाग पडूस्तवर मस्त परतून घ्यायचे आपल्याला। तर बघू शकता आपण कुठली चूक करतो तर ती पुढे चालून मी सांगते। तोपर्यंत आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं छान अशी वाफ करून घेऊ। तर बघू शकता छानपैकी आपल्या बटाट्यांना वाफ लागली आणि छान मस्त डाग सुद्धा छोटे छोटे पडले आणि कलर सुद्धा चेंज झाला। तर असे बटाटे खिचडीमध्ये खूप सुंदर दिसते आणि खायलाही खूप सुंदर लागतात। तर बटाटे मस्तपैकी शिजले तर लगेच आपण आत्ता शेंगदाण्याचा कूट घालतोय। आता ही चूक करायची नाही, जेणेकरून आपण लगेच बटाटे टाकले की लगेच शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकत असतो किंवा अगोदर तेलातच लगेच मिरची टाकली का शेंगदाण्याचा कूट टाकतो। तर तसं न करता बटाटे छानपैकी परतून शिजवून घ्यायचे आणि नंतर ह्या वेळेस शेंगदाण्याचा कूट टाकायचा। तर बघू शकता अशा पद्धतीने ते शेंगदाण्याचा कूट अगोदर टाकला का लगेच तो जळल्या जातो किंवा बटाटे शिजत नाही, वातड होत्या। आणि अशा पद्धतीने केले तर खूप मोकळी खिचडी होती आणि छान सुद्धा होती। लगेचच आपण इथं शाबू भिजत ठेवला होता रात्रभर, तर तो सुद्धा लगेच घालून घेतला आणि रात्रीचं भिजत टाकला तर खूप सुंदर शाबू भिजतो। तर 10 ते 15 मिनिटं आपण पाण्यामध्ये पूर्ण बुडवून ठेवायचा आणि नंतर पूर्ण पाणी काढून टाकायचं, म्हणजे छान असा रात्रभर आपला मस्त शाबू भिजला जातो। तर उपास म्हटलं का आपल्याला खिचडीच ही ऑप्शन असते, दुसरं काही केल्यापेक्षा किंवा वेळ नसला तर हीच खिचडी मेन पॉईंटवर चांगली आली तर खूप सुंदर, मनाला खूप सुंदर लागतं, दुसऱ्याला खाऊ घालायला सुद्धा खूप सुंदर लागतं। तर अशा पद्धतीने मस्तपैकी आपली खिचडीमध्ये आता मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि परत पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच झाकण ठेवून आपण परतून घेणार आहे। तर आत्ता खिचडीचा कलर कसा आहे आणि नंतर झाकण ठेवल्यानंतर थोडीशी वाफ घेतल्यानंतर कसा होतो तर तुम्ही पुढे चालून बघू शकता। चला तर आपण 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवून गॅस कमी करायचा, जास्त मोठा करायचा नाही। तर बघू शकता अशा पद्धतीने मस्तपैकी परतल्या गेली खिचडी आणि छान मिक्स करून घ्यायची। कलर सुद्धा चेंज झाला आणि छानपैकी परतल्या गेले, जेणेकरून गॅस कमी करून आणि छान असा शाबू परतून घेतला किंवा वाफवून घेतला तर खूप मऊ आणि खूप टेस्टी लागते। पुन्हा परत 2-3 मिनिटं छान अशी मस्त आपण परतून घेणार आहे आणि गॅस हा कमीच ठेवायचा। तर बघू शकता तर मस्त कलर चेंज झाला आणि छानपैकी आपली खिचडी आता रेडी झाली। तर बघू शकता तर लगेचच आपण डिशमध्ये काढून घेऊ। चला डिशमध्ये काढून घेऊ। तर बघू शकता तुम्हाला दिसण्यावरूनच कळत असं कलरसुद्धा मस्त चेंज झाला आणि एकदम मोकळी मोकळी झाली आणि रात्रभर आपण शाबू भिजत ठेवला का मस्त अशी टेस्टी होती। तर बघू शकता
तर लक्ष नाही राहिलं तर सकाळीसुद्धा तुम्ही थोडंसं कोमट पाणी करून आणि 10 ते 15 मिनटं भिजत ठेवायची, पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आणि नंतरसुद्धा तुम्ही करू शकता. तर रात्रभर भिजत टाकल्यामुळं तो खूपच सुंदर होती, पण असं सुद्धा ऑप्शन नसलं तर ते सुद्धा पद्धतीने करू शकता. चला तर इथे मिरचीसुद्धा तळून घेतली, लिंबूसुद्धा आलं. तर नक्की हे एकादशीला अशा पद्धतीची खिचडी बनवून बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.